मुलांच्या उच्च शिक्षणाचं प्लॅनिंग LIC मधूनच का करावे याची काही प्रमुख कारणे मी तुम्हाला सांगतो. नंबर 1, ह्याच्यामध्ये तुमच्या बचतीला गुंतवणुकीला शिस्त राहते, एजंटचा फॉलोअप राहतो, त्यामुळे तुमचे हप्ते भरले जातात. तुम्ही जर बँकेत म्हणले की मी बँकेत प्लॅनिंग करतो तर स्वतःहून जाऊन ते पैसे भरणं होत नाही, कारण तेवढी आपल्या बचतीला शिस्त नसते. समजा 1 लाख रुपये तुम्ही बँकेमध्ये जमा केले तर काय होणार दरवर्षी, तर तुम्हाला फक्त त्याचा इंटरेस्ट मिळणार, तो पण टॅक्सेबल असणार मिळताना पैसे 15-18 वर्षांनी. तोच जर LIC मध्ये तुम्ही 1 लाख रुपये वर्षाला गुंतवले तर 18 वर्षांनी मिळणारे पैसे टॅक्स फ्री असणार आहेत. हप्ता फक्त 15 वर्ष भरायचा आहे. समजा बँकेत तुम्ही अशी योजना उघडली आणि 1 वर्षाचे पैसे भरले आणि पुढच्या वर्षी दुर्दैवाने जर डेथ झाला तर पुढचे पैसे कोण जमा करणार, मुलांचं शिक्षण कोण करणार, हा मोठा प्रश्न उभा राहतो. पण LIC मध्ये जर तुम्ही योजना घेतली, दुर्दैवाने 1 हप्ता भरला आणि डेथ झाली तर पुढचे सगळे हप्ते LIC भरते. ताबडतोब वारसदाराला 30 लाख रुपये मिळतात ऍक्सिडेंट डेथला, नॅचरल डेथला सुद्धा ताबडतोब 15 लाख रुपये मिळतात. मुलाच्या शिक्षणासाठी दरवर्षी 1.5 लाख रुपये मॅच्युरिटीपर्यंत मिळतात आणि मॅच्युरिटीला पुन्हा 27 लाख अजून मिळतात. म्हणून LIC मधून प्लॅनिंग करा मित्रांनो.